नमः श्री प्रभु रामचंद्राय नमः। स्वामी पाशियाती गोष्टी न सांगे तो सेवक कपटी, नरका जाई जय उठा उठी होईन सृष्टियाती दोषी। प्रभु रामचंद्र भगवान की जय। अकारण करुणा वरुणालय भक्तवांच्या कल्पतरू, नित्य शुद्ध बुद्ध मुक्त स्वभावान प्रत्येक एकात्मारस परिपूर्ण भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या कृपाशीर्वादाने माता श्री रेणुका मातेच्या परम पावन पवित्र दरबारामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून हे 7वं रामायण आहे आणि 7व्या रामायणामध्ये आपण पदार्पण करत असताना या वर्षीच्या सुंदरकांडामधला अतिशय गोड अशा प्रकारचा हा 4था अध्याय आणि रेणुका मातेचं पवित्र दरबार आणि या कथेचा आस्वाद घेण्यासाठी आज परमभाग्याने आपल्याला प्राप्त झालेले श्री हरिभक्तिपारायण परम आदरणीय विष्णू महाराज सुरवसे महाराज आणि बऱ्याच दिवसानंतर रेणुका मातेच्या सेवेला या ठिकाणी येण्याचा हा सुयोग, नाथबाबांचं हे गोड रामायण त्यामध्ये चालू असलेला हा 4था अध्याय श्री हरिभक्तिपारायण आदरणीय वंदनीय बाबाजींच्या अर्थात अण्णाबाबांच्या आशीर्वादाने कृपेने या ठिकाणी बसण्याचा हा सुयोग आणि चालू असलेला हा गोड प्रसंग सीतेच्या शुद्धीसाठी। शुद्धी शब्दाचा अर्थ शुद्धी म्हणजे शोध। मला शुद्धी हा शब्दच मला कळत नव्हता रामायणात लागू, म्हणजे मी सवय नसते नेहमी माणसाला म्हणजे अशा शब्दांची। मला वाटतं शुद्धी केली, सीतेची शुद्धी केली, शुद्धी म्हणजे नेमकं काय, शुद्धी केली म्हणजे नेमकं काय केलं। मला एका रामायणाचार्याने समजून सांगितलं, शुद्धी म्हणजे दुसरं तिसरं काय नाही, शुद्धी म्हणजे शोध। आणि सीतेच्या शोधाकरता हनुमानजीला पाठवलं म्हणा किंवा स्वयंस्फूर्तीने म्हणा, हनुमानजी त्या ठिकाणी लंकेमध्ये आलेले आणि लंकेमध्ये आल्यानंतर सीतेचा शोध करत असताना शोध तर होत नाही, सीता मैया तर सापडत नाही। मग आपल्या मालकाला अर्थात प्रभू श्रीरामाला तिथं गेल्यानंतर काय उत्तर द्यायचं, त्यामुळे स्वतःच मन स्वतःच्याच बाबतीमध्ये संकल्प आणि विकल्प करायला लागले। असं झालं तर काय होईल आणि असं नाही झालं तर काय होईल, असं झालं तर प्रभू श्रीरामाला काय वाटेल, न झालं तर काय वाटेल। म्हणजे कधी कधी असं होतं की स्वतःच मन स्वतःच्या विचारामध्ये गुरफटलं जातं, म्हणजे त्याला काय म्हणतात अलीकडच्या भाषेमध्ये एन्झायटी, म्हणजे स्वतःच विचार करतं माणूस, म्हणजे न होणाऱ्या गोष्टीची कल्पना करणं। ते वास्तवात ते सगळं चित्र नसतं, वास्तवात काहीतरी वेगळं असतं। स्वतःच मन एक वेगळं कल्पना चित्र निर्माण करतं की बापरे असं झालं तर काय होईल, आणि वास्तविक आयुष्य वेगळं असतं। तसं वास्तव वेगळं आहे, पण हनुमानजीचं मन कल्पना वेगळं करायला लागलंय। रावणाने असं केलं असेल तर काय झालं असेल, म्हणजे सीतेला घेऊन जाताना कौटाळ्यात दबले असतील, श्वास गुदमरला असेल आणि तिथंच मेले असतील तर काय होईल, आता सांगू कसं, इथे काय होईल तिथं काय, स्वतःच्या मनाबरोबर स्वतःच्या कल्पना चालू। याच्यामधून शिकायचं काय, वास्तव वेगळं आहे आणि कल्पना चित्र वेगळे। म्हणून कधी कधी जीवन माणसाचं अशा एखाद्या घटकाकडे जात असतं की कल्पना वेगळी करतो माणूस आणि वास्तव काही वेगळं असतं। उद्या माझ्या आयुष्यात असं होईल, आता तर मी आर्थिक प्रॉब्लेम मध्ये आहे, संकटात आहे, वेगवेगळ्या अडचणी, माझ्या प्रपंचात असं असं चाललेलं आहे, उद्याचं काय, तर वास्तव उद्या वेगळं, त्याच्यापेक्षा काहीतरी चांगलं होणार असतं। आणि मन म्हणजे मगाशी तुम्ही म्हटले ना निगेटिव्ह विचार, तर ते निगेटिव्हिटीकडे चाललेलं असतं आणि होणार सकारात्मक असतं। म्हणून जे वेगवेगळ्या प्रकारचे मोटिवेशनल स्पीकर आहेत ना, ते सातत्याने सांगत असतात की माणसाने सतत काय राहिलं पाहिजे, पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे, सकारात्मक विचार केला पाहिजे। पण आता हे मी असतो तिथं तर समजून सांगितलं असतं हनुमानजीला सकारात्मक राहा, असं काही होणार नाही। पण दुर्दैव आपलं एवढं कुठं भाग्य हनुमानजी बरोबर होतो का नव्हतो ते म्हणजे सांगता येणार नाही, कदाचित असंही शकेल, पण सांगितलं नाही तेव्हा। आता पुन्हा कधी जर पुढच्या एखाद्या जन्मामध्ये त्यांची आमची भेट झाली तर मी सांगेन त्यांना की तुम्ही त्यावेळेला निगेटिव्ह नव्हतं राहायला पाहिजे, पॉझिटिव्ह राहायला पाहिजे। तर हनुमानजी असा विचार करतात की माझा जो देव आहे, माझं जे दैवत आहे, त्या दैवताला अशा प्रकारचा प्रसंग सांगितल्यानंतर नेमकं काय वाटेल, अशा प्रकारची कल्पना हनुमानजी त्या ठिकाणी करत आहेत। जैसे तैसे मनोगत गुरुसी सांगावे नित्यंभूत, ऐसा विश्वास नाही जेथ नरक पात त्या नरा। शेवटी त्यांनी मनाची तयारी केली। हे बघा, जे आहे ते सत्य आपल्याला तर सांगावंच लागणार आहे।
त्यांना आपण आपलं देव तर मानतो, सर्वस्व मानतो, मालक मानतो, आणि श्रीराम म्हणजे माझे गुरु सुद्धा आहेत. हनुमानजी म्हणतात मग गुरु जवळ जशा कशा गोष्टी असतील, मग ते सत्य असो असत्य असो, योग्य असो अयोग्य असो, जे काही घडलेलं आहे ते सांगणं गुरुपाशी सांगितलंच पाहिजे. सांगणं योग्यच आहे. जर नाही सांगितलं तर त्या न सांगणाऱ्याला त्याचा दोष लागतो आणि त्याला नरकाची प्राप्ती होते. नाथ महाराज म्हणतात म्हणून गुरु जवळ कुठच्याही पद्धतीची गोष्ट लपवून ठेवायची नसते. जसं शरीरामध्ये एखादा प्रॉब्लेम असेल तर तो बाहेर एखाद्याला नका सांगू. त्याचा म्हणजे गैरफायदा घेतात लोक की माझ्यामध्ये हा प्रॉब्लेम आहे, हा विकनेस आहे. नाही रे, ते शरीराने थकलंय, आता त्याचं काय राहिलं नाही, संपून गेलंय, मग व्यवहारामध्ये अडचणींमध्ये आणतात लोक. मग बाहेर नका सांगू. पण डॉक्टर पाशी गेल्याबरोबर आपल्या शरीरामध्ये जी अडचण आहे ते डॉक्टरला तर आपण पूर्णपणे सांगितलीच पाहिजे. तिथं झाकून ठेवून काय उपयोग आहे. तसं सद्गुरू हा परमार्थिक क्षेत्रातला आत्मउद्धाराचा डॉक्टर असतो. म्हणून आत्मउद्धार ज्याला करून घ्यायचंय आणि गुरुपाशी कोणती गोष्ट लपवून नाही ठेवली पाहिजे. लपवून ठेवली तर नाथ महाराज त्याचा परिणाम सांगतात, नरकाची प्राप्ती होते. म्हणून आपले गुरु आपलं सर्वस्व श्रीराम आहेत आणि म्हणून त्यांच्यापासून आपण लपवून ठेवण्याचं काही कारण नाही. जे काही असेल ते आपण त्यांच्या जवळ सांगू. अशा प्रकारचं हनुमानजी त्या ठिकाणी बोलतात. गुरुसी सांगता मनोगत संकल्प विकल्प मनी मुक्त ऐसा विश्वास नाही जेथ नरक पात त्यानरा. गुरुला आपल्या अंतःकरणामध्ये आलेलं प्रत्येक मनोगत, मनामध्ये तयार झालेला प्रत्येक विचार आपण गुरुजवळ व्यक्त केला पाहिजे. जर व्यक्त केला नाही तर खऱ्या अर्थाने आपल्याला नरकाची प्राप्ती होईल. आणि संकल्प विकल्प जे काय मनामध्ये तयार होतात, गुरुजवळ जर आपण ती गोष्ट सांगितली तर मनामधले संकल्प विकल्प कमी होऊन आपल्याला जे वास्तविक सत्य आहे त्या सत्याची प्राप्ती होत असते. आणि जर आपण सत्य सद्गुरूजवळ नाही सांगितलं तर नाथ महाराज म्हणतात त्याला नरकाची प्राप्ती होते. सांगो जाता अति अनर्थ न सांगता नरक पात काही न चले उपाय यथ चिंताग्रस्त मारुती. आता टेन्शन आलं हनुमानजीला. हनुमानजी म्हणतात आता हे जे सगळं घडलेलं आहे सापडत तर नाही, सांगायला जावं पण अनर्थच आहे ना. म्हणजे ही काही चांगली बातमी का, एखादी गुड न्यूज आहे का? एखादी चांगली सकारात्मक बातमी असेल तर माणसाची पोटात राहत नाही. माणूस पटकन जाऊन आपल्या जे प्रिय आवडती व्यक्ती असते, अरे आज असं झालं माझ्याबद्दल, टुंकून मोबाईलला 1 कोटी रुपयाचा मेसेज केला, असं पटकन सांगा वाटतं. पण जर रमीमध्ये गेलेले असतील 1 कोटी तर मग काय करायचं? मग सांगायचं कसं? घरी सांगायचं तर हनुमानजीला वाटायला लागलंय की जर सांगावं तर अनर्थ आहे, बातमी काही चांगली नाही, न सांगावं तर पातक लागतंय. नेमकं काय करावं? टेन्शन यायला लागलं. उल्लंघोनिया सागरा मज आणि येले लंका पुरा सीता न भेटेची सुंदरा पुढील विचारा विवांची. मी एवढा मोठा सागर समुद्र उल्लंघन करून या ठिकाणी लंकेमध्ये आलेलो आहे आणि जर इथं येऊन सुद्धा जर सीतामय्याची भेट होणार नसेल, तिचं सापडणार नसेल, तिचा जो शोध मी लावणार नसेल तर खऱ्या अर्थाने हा माझ्यावरती सुद्धा येणार एक लांछन आहे. आणि म्हणून अशा अतिविचाराच्या पगड्यामध्ये हनुमानजी त्या ठिकाणी विचार करायला लागलेले. मज कल्याण येथे राहता किंवा किष्किंदेसी जाता ऐसे चिंतिता हनुमंता अति उत्पातता पावला. नेमकं आता आपण काय केलं पाहिजे? कधी कधी द्विधा मनस्थिती होते माणसाची. म्हणजे गृहस्थात राहिलं पाहिजे का ब्रह्मचर्य टिकवलं पाहिजे, गृहस्थात गेलं पाहिजे का ब्रह्मचर्य, द्विधा मनस्थिती असते. आणि या मनस्थितीमधून प्रत्येक सत्पुरुषाला जावं लागतं. त्यात काही कोणी नवीन नसतो बरं का. म्हणजे ज्याला परमार्थाच्या मार्गाने जायचंय ना, तो असं त्याचं कन्फ्युजन येतं त्याच्या जीवनामध्ये. असं एक काळ येतो की त्याला नेमका निर्णयच होत नाही, नेमकं हे करू का ते करू, हे करू का ते करू, नाही करू तर काय होईल, करू तर काय होईल, करू तर नाही, म्हणजे असं कन्फ्युजन तयार होतं. आणि त्या कन्फ्युजन मधून सुद्धा ध्यान धारणा, वेगवेगळ्या प्रकारचं मंत्रोच्चारण, अभ्यास, साधना याच्यामध्ये माणसाला मार्ग मिळतो. नंतर मिळतच नाही असं नाही, पण त्या मार्गाने हळूहळू ढाळे ढाळे के तुलेने एक वेळे ते मार्गाची निबळे निश्चित टाके. ज्ञानोबराय म्हणतात मार्ग सापडणारच नाही असं नाही, पण म्हणजे उत्प्लवना सरिसा ज्ञानोबरायांची भाषा आहे. एखादा पक्षी आहे गरुडासारखा, झेप घेतल्याबरोबर फळाकडे जातो 1 मिनिटामध्ये. पण एखाद्या मुंगीला जाता येतं का इतक्या फास्ट? मग जाणारच नाही का ती फळापर्यंत? जाणार, पण कशी? हळूहळू ढाळे ढाळे, म्हणजे केतुलेने कधीतरी एखाद्या वेळेला तिथपर्यंत जाणार. तसा मार्ग सापडतो पण वेळ लागते. हनुमानजी म्हणतात मी आता किष्किंधेला जाऊ का, म्हणजे इथंच राहू, मला काही कळेना झालंय. आणि अशा प्रकारची चिंता
हनुमानजी त्या ठिकाणी व्यक्त करतात. तेथे जाता पै आपण सांगता सीतेचे मरण. श्रीराम सांडील प्राण आणि लक्ष्मण तत्काळ. बरं, आता जाऊन बातमी द्यावी. मी सगळीकडे शोधाशोध केली, सगळीकडे सापडवलं, पण सीतामय्या काही सापडत नाही. आणि माझा असा वरवर सगळ्या गोष्टीचा अंदाज पाहता असा अंदाज आहे की सीतामय्याचं काय झालं असेल, मरण झालं असेल, मृत्यू झाला असेल. असं जर मी प्रभू श्रीरामाला त्या ठिकाणी सांगायला गेलो तर ते ऐकल्यानंतर ते नुसतं दुःख व्यक्त करणार आहेत, रडणार आहेत, 10वा 12वा करणार आहेत आणि पुन्हा विसरून जाणार आहेत, सर्वसामान्य संसारिक. असं काय आहे का? नाही. एक जीव, 2 शरीर आहेत त्यांची. ही बातमी ऐकल्याबरोबर ऐकायला श्रीराम राहणार नाही, लगेच ते प्राणत्याग करतील. आणि श्रीरामाने प्राणत्याग केल्याबरोबर लक्ष्मणजी पण राहणार नाही, ते पण प्राणत्याग करतील. मी आता नेमकं करू काय? अशा प्रकारची परिस्थिती हनुमानजीची त्या ठिकाणी लंकेमध्ये झालेली आहे. राम आणि लक्ष्मण दोघे निमाले ऐकोण. दुःखे भरत देईल प्राण आणि शत्रुघ्न त्यास वेळ. प्रॉब्लेम किती म्हणजे एक समस्या आहे का? एक असती तर सोडवली असती. एका पुरतं मर्यादित माणसाने ठेवलं असतं, सांगितलं असतं. राम आणि लक्ष्मणाचा अंत झालाय, सीतेचं हे सगळं मरण झालंय हे ऐकल्यानंतर तर लगेच तिकडे भरताला त्रास होईल. भरत पण राहणार नाही. भरत नाही राहिले की शत्रुघ्न राहणार नाही. म्हणजे एका लाईनीनेच अशी लाईन लागेल. मग ते हे सगळं कठीण आहे, अवघड आहे. आणि याच्यामधून बाहेर पडणं नेमका मी आता हा वृत्तांत सांगू, इथून किष्किंधेला जाऊ की नको जाऊ, सांगू की नको सांगू, अशा परिस्थितीमध्ये भक्त या नात्याने. आणि भक्ताला कधी कधी प्रश्न पडतो बरं का, भांडण असतं नवरा बायकोचं, पण त्यांचा जो भक्त आहे त्यांना त्रास होतो, नेमकं करायचं काय? नामदेव महाराजही पांडुरंगाच्या आणि रुक्मिणीच्या भांडणामध्ये कधी पडले की त्यांनाही त्रास व्हायचा. आता नेमकं यांची बाजू घेऊ का यांची बाजू घेऊ? तसं हनुमानजीला आता नेमकं खरं काय सांगावं, अशा प्रकारचा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे. ऐकोणी पुत्राचे निधन, तिघी माता पावती मरण. प्रधान ही सांडिती प्राण, अयोध्येचे जन निमतील. पण अशा प्रकारच्या 4ही पुत्राचं निधन झालेलं आहे. हे जर मातांनी ऐकलं तर तिघांच्या मिळून 4घांच्या मिळून 3 माता आहे, तर तिघी प्राण सांडून देतील. त्या तिघींचा प्राण गेला हे ऐकल्यानंतर पंतप्रधान मंडळ जे आहे त्यांचं अयोध्या चालवणारं, राज्य चालवणारं ते मंडळही प्राणाचा त्याग करून देईल. ते का आताचं मंत्रिमंडळ आहे का? मुख्यमंत्री गेला तरी मी मंत्रिमंडळ ते आताचं मंत्रिमंडळ वेगळं. तेव्हाचं मंत्रिमंडळ हे प्रेमावरती आधारित होतं. एकमेकावरती तितकं प्रेम होतं, अतूट विश्वास होता. आता काय, कधी कधी कार्यकर्त्याला तपासून बघावं लागतं. आपला नेता सकाळी उठल्याबरोबर ह्याच पक्षात आहे का दुसऱ्या पक्षात गेला, मग प्रचार कुठचा करायचा. तसं आताचं मंत्रिमंडळ वेगळं, तेव्हाचं मंत्रिमंडळ वेगळं. निष्ठेचं मंत्रिमंडळ होतं. पुत्रांनी प्राण सांडला हे ऐकल्याबरोबर माता प्राण सांडतील, मातांचा प्राण गेला हे ऐकल्याबरोबर प्रधान मंडळ सुद्धा प्राण त्यागील. आणि प्रधान मंडळ निघून गेल्यानंतर जनता राहणार नाही, लोकही प्राण त्याग करतील. अयोध्येत शिल्लक काय राहील, अशा प्रकारचा प्रश्न. आणि दशरथ राजा तर मला वाटतं म्हणजे अगोदरच गेलेले, मग शिल्लक काय राहायला लागलं खाली, अशा प्रकारचा प्रश्न हनुमानजीला त्या ठिकाणी पडलाय. निमाला देखो निरघुनंदन, दुःखे सुग्रीवा येईल मरण. त्यास व्यंगद देईल प्राण, वानरगण निमाले. बरं, सुग्रीवाला तर मित्र मानलेला आहे प्रभू श्रीरामांनी, आपला मित्र रघुनंदन अशा प्रकारचा गतप्राण झालेला आहे. हे ऐकल्यानंतर सुग्रीव सुद्धा त्या ठिकाणी मृत्यूला प्राप्त होईल. आणि सुग्रीवाचा मृत्यू झाला ही वार्ता ऐकल्यानंतर अंगद सुद्धा आपला प्राण ठेवणार नाही. आपल्या एका वाक्यामुळे इतका जर सगळा अनर्थ होणार असेल तर आता न सांगू तर गुरु जवळ लपवलं नाही पाहिजे, सांगू तर एवढं सगळं लांछन येणार आहे, नेमकं करू काय, अशा प्रकारची परिस्थिती हनुमानजी समोर त्या ठिकाणी उपस्थित झालेली आहे. निधन सुग्रीव श्रीरामा, देह त्याजी तारा रुमा. अति दुःख पल्वंगमा, मरण धर्मा रिघतील. आणि त्या ठिकाणी सुग्रीवांचा आणि श्रीरामांचा देह त्यागलेला आहे, त्यांनी मरण झालेलं आहे, मृत्यू झालेला आहे. हे ऐकल्याबरोबर ताराही राहणार नाही. आणि अशा प्रकारचं सगळ्या राण्या सुद्धा त्या ठिकाणी प्राण त्याग करतील. आणि मग अशा प्रकारचं प्राणत्याग केल्यानंतर सगळे लोकच त्या ठिकाणी मृत्यूला प्राप्त होतील. आणि ही काही गोष्ट बरोबर नाही, अशा प्रकारचा हनुमानजी त्या ठिकाणी विचार करायला लागले. नळ निळ जांबुवंतो, आले जुत्पत्ती समजतो.
श्रीराम आप्त त्या प्राणांत निमेषार्धात निमतील. त्याबरोबर जे काही योद्धे आहेत, नळ आहे, नीळ आहे, जामवंत आहे, वेगवेगळ्या प्रकारचे आणखीन जे कोणी सोबत प्रभू श्रीरामाच्या बरोबर युद्ध करण्याकरता जाणार होते, या सगळ्या प्रक्रियेमध्ये होते, ते सगळेच त्या ठिकाणी प्राण त्यागून देतील. आणि जर सगळ्यांनी प्राण त्यागला तर खाली काही शिल्लक राहणार नाही, अशा प्रकारचा आभास हनुमानजीला होतोय. आणि म्हणून हनुमानजी अतिविचार या गोष्टीवरती करतात. मी किष्किंधेला जाऊ का इथेच थांबू, सांगू का नको सांगू, असा विचार त्यांचा चाललेला आहे. श्रीराम दुःखाती अचाट, दुसरे सुग्रीवाचे दुःख श्रेष्ठ. वानर होतील सपाट, कडे लोट करोनी. अगोदरच प्रभू श्रीरामाच्या मृत्यूचं दुःख, पुन्हा सुग्रीवाच्या मृत्यूचं दुःख जर वानराने ऐकलं तर वानर स्वतः उंच डोंगरावरती जाऊन स्वतःचा कडेलोट करून घेतील आणि ते सुद्धा संपून जातील. आणि मग शिल्लकच आपल्याकडे काही राहणार नाही, अशा प्रकारची भावना हनुमानजी त्या ठिकाणी व्यक्त करतात. मज तेथे करिता गमन, सूर्यवंशानी संतान. वानर वंश पडिला शून्य, तो मज कोड पुरुषार्थ. पर माणसाने जीवनात आल्यानंतर 4 पुरुषार्थ साध्य केले पाहिजे. कोणते पुरुषार्थ? धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. बरोबर आहे ना? आता उतार वयात गेल्यानंतर काही काही गोष्टी लक्षात राहत नाहीत म्हातारपणी. 4 पुरुषार्थ साध्य केले पाहिजे. आपला धर्म काय आहे? एक तर तिथं जाणं, सत्य घडलेली वार्ता सांगणं, हा धर्म, हा पुरुषार्थामध्येच येतो. आणि मी जर तिथं गेलो पुरुषार्थ करायचा म्हणून, की पुरुषार्थ साध्य करायचा, आपला धर्म काय आहे? सेवकाचा धर्म काय आहे? सेवके सांगितले करावे ते काम. सेवकाचा धर्म काय आहे? स्वामीने जे काम सांगितलं ते करणं, हा सेवकाचा धर्म. धर्म म्हणजे दुसरं काही नसतं. धर्म म्हणजे कुठच्या तरी एका अधिष्ठानाखाली चालणं, याला धर्म नाहीत. मग आपलं जे कर्तव्य कर्म आहे, आपल्या वाट्याला आलेलं, आपला जन्म झाल्यानंतर आपल्या वाट्याला जे काही कर्म येतं ते इमान इतबारे पार पाडणं, याचं नाव आहे धर्म. कर्म व्यवस्थित पार पाडणे याचंच नाव धर्म. धर्म काही दुसरं काही नसतं. तर माझं कर्म काय? स्वामीची निष्ठेने सेवा करणं. स्वामीने जे काम सांगितलंय त्या कामाचा योग्य निरोप त्यांच्यापर्यंत पोहोचवणं. आणि हा धर्मरूपी पुरुषार्थ मी जर करायला गेलो आणि ही वार्ता सांगायला गेलो तर एक हा म्हणजे तिकडच्या श्रीरामाच्या वंशामध्ये एकही व्यक्ती शिल्लक राहत नाही आणि वानर कुळामध्ये एकही व्यक्ती शिल्लक राहत नाही. मग माझा नेमका पुरुषार्थ काय? मग मी काय नेमकं साध्य केलं? असा प्रश्न हनुमानजीला त्या ठिकाणी उपस्थित होतो. मज येथे चिराहता श्रीराम माझी परम अवस्था. गुरुवंचकता बैसेल माथा, केवी रघुनाथा उपेक्षो. बरं, कदाचित न सांगावं म्हणून मी जर इथंच राहिलो तर त्या ठिकाणी गुरूंना मी हे वाक्य सांगितलं नाही, याचाही दोष माझ्यावरती येतोय. आता मी नेमकं याची उपेक्षा करू का त्याची उपेक्षा करू? हे मत विचारात घेऊ का ते मत विचारात घेऊ? अशा प्रकारचा गहन प्रश्न हनुमानजी पुढे उभा ठाकलेला आहे. उपेक्षोनी श्री रघुनाथा, मज तेथे न वचता. प्रथमीचे दोष माझे माथा, अधपाता जाईन मी. प्रभू श्रीरामाची जर उपेक्षा केली, त्यांच्या मताची उपेक्षाच ना, त्यांनी ज्या कामाला पाठवलंय ते काम न करणं ही उपेक्षाच आहे. आणि उपेक्षा करून जर मी तिथं नाही गेलो तर या ठिकाणी सगळ्या पृथ्वीवरचं जेवढं काही पातक आहे, जेवढे काही दोष आहेत, ते सगळे दोष माझ्या मातेवर फुकटच्या फाकट येतील. आता काय करायचं नेमकं? असा प्रश्न हनुमानजीला पडलेला आहे. अति अनर्थ ते जाता, परम दोष येथे राहता. अति विचार हनुमंता, कर्तव्यता लक्षेना. नेमकं काय करणीय आहे, काय आचरणीय आहे, कोणत्या गोष्टीचं आचरण केलं पाहिजे, तिथं जावं तर सगळं अनर्थ आहे. एक वार्ता, एक शब्द तोंडातून बाहेर काढणं आणि सगळ्या अनर्थाला कारण होणं, सगळ्या अनर्थाचं मूळ कारण होणं. आणि न जावं तर गुरुच्या वाक्याची, गुरुच्या मताची, गुरुच्या आज्ञेची उपेक्षा करणं. नेमकं काय करावं? अशा प्रकारचा अतिविचाराच्या गहन जंजाळामध्ये हनुमानजी अडकलेले. जशी आजची तरुण पिढी अतिविचार, ओव्हर थिंकिंग मध्ये अडकलेली ना, हनुमानजीला जास्त अतिविचार व्हायला लागलेले. आणि नेमकं काय करावं हे सुचत नाही. माणसाने अतिविचार टाळले पाहिजे. का? तर नेमकं सत्य काय, असत्य काय, योग्य काय, अयोग्य काय, चुकीचं काय, बरोबर काय,
काय आचरणीय आहे, काय करायला सांगितलंय, काय करू नये, वेदाने नेमकं काय करायला सांगितलंय, काय करू नये, हे अतिविचारात माणसाला कळत नाही. म्हणून पूर्वीचे ऋषी मुनी जे ध्यान करायचे, ध्यान धारणा करायचे, समाधीमध्ये बसायचे, अनुलोम विलोम करायचे, त्यानंतर प्राणायाम करायचे. त्याचं कारण काय? बुद्धी शांत राहावी, आणि शांत बुद्धीमध्येच निर्णय क्षमता वाढत असते. म्हणून अतिविचारामध्ये निर्णय क्षमता वाढत नाही. हनुमानजींनी जरा अतिविचार कमी केले पाहिजे, आणि निर्णय क्षमता त्याच्याशिवाय वाढणार नाही. मग आता सांगणार कोण त्यांना? मज राहता निज निवाडे सीता शुद्धी मागील कडे, माझीच शुद्धी पडेल पुढे अति सांकडे श्रीरामा. अहो, आता जर त्या ठिकाणी मी माझा विचार करायला लागलो आणि सगळ्या याच गोष्टीमध्ये जर पडलो, तर सीतेची शुद्धी बाजूलाच राहील. आणि मीच जर इथं गेलोच नाही तिकडे, तर माझ्या शोधाला प्रभू श्रीरामाला त्यांना यावं लागेल. सीतेची शुद्धी राहिली बाजूला. आणि म्हणून असं जर झालं तर काय करावं, असा प्रश्न त्या ठिकाणी हनुमानजीला पडलेला आहे. माझ्या शुद्धीचे कैवाडे अगाध उदती कवन उडे, श्रीरामा सुग्रीवासांकडे राहणे पुढे येथे माझे. बरं, जर मी गेलोच नाही तिकडं, तर मग हा आलं नाही, नेमकं काय अपघात झालाय का, ऍक्सिडेंट झालाय का, एवढं मोठं उड्डाण आहे, पेट्रोल संपलं का, डिझेल संपलं का, काहीतरी प्रश्न पडेल ना कोणाला, सुग्रीवाला, त्यानंतर प्रभू श्रीरामाला. आणि दोघं जर त्याच्यामध्ये ते म्हणजे विचार करायला लागले, माझ्या शोधाला यायला लागले, तर फुकटच टेन्शन आहे ना. आता एवढा मोठा उदधी समुद्र लंघन करून जायचंय, उड्डाण करून जायचंय, जाणार कोण, माझा शोध घेणार कोण, मग माझा शोध नाही लागला तर पुन्हा त्यांना आणखी जास्तीचं टेन्शन, जाऊ की नको जाऊ, असा प्रश्न हनुमानजीला पडलेला. अति संकट त्याजू प्राण तव मज नयेची मरण, जाळू न शके हुताशन न शके पवन मज मारू. आता इतकं अतिशय संकट आलेलं आहे, आणि या संकटामुळं मी जर माझा प्राण त्याग करायला लागलो तर माझं मरणही येणार नाही. कारण माझं असं, मला अग्नी जाळू शकत नाही, मला त्या ठिकाणी पवन वारा माझं काही बिघडवू शकत नाही, पाणी बुडवू शकत नाही, असं वरदान आहे. मग आता मी मरू तर कसं मरू, मरताही येईना. काही काही लोक म्हणतात ना, एखाद्या संसारात वैतागले ना लोक, बऱ्याच वेळेला संसारामध्ये असं म्हणतात, अरे आता मरायची पाळी आली तुझ्या पुढं पण मरता येईना. एखादा म्हणजे ड्रिंक करायला लागला, काही संसारामध्ये चुकीचं वागायला लागला, तर मायबाप म्हणतात ना, अरे बाबा तो माझ्या जीवाला वैताग आणलास. मी आता खेड्यात राहतोय ना मी बरेच दिवस, ते ऐकायला मिळतं कधी कधी खेड्यापाड्याने. लोक म्हणतात, मरायची पाळी आली तुझ्यामुळं र, तुझ्यामुळं आमचं नाक गेलं, आमचं काय राहिलं नाही, मरावं वाटायला र, पण मरता येईल. मरू तरी कसं. तसं हनुमानजी म्हणतात, मी मरायला तयार आहे हो, मरण, पण आता मला पाणी बुडवू शकत नाही, मला अग्नी जाळू शकत नाही, मला काहीच याचा परिणाम होत नाही, तर मी मरू तरी कसं, असा हनुमानजी त्या ठिकाणी प्रश्न व्यक्त करतात. जरी करू पर्वत पतन तरी ते माझे नित्य उड्डाण, जिरवू न शके मज जीवन मरता मरण मज नये. पर्वतावरून पडून जीव द्यावा म्हटलं तर पर्वतावरून उड्या मारणं माझं दररोजच काम आहे. पाणी मला बुडवू शकणार नाही, आणि मग मी मरण्याचा प्रयत्न केला तरी त्या ठिकाणी मला मरण येणार नाही. वज्र देही जो मी लाटा, सीता शुद्धीची या वाटा, तो मी झालो अति करंटा, मरण कटकटा मज नये. मी वज्रदेही आहे, माझा देह हा वज्राचा देह आहे, आणि म्हणून मला वरदान असल्यामुळं काहीही करून मी मृत्यू आणण्याचा प्रयत्न केला तरी मला त्या ठिकाणी मरणच येणार नाही. अशा प्रकारची माझी अवस्था असल्यामुळं, वरदान असल्यामुळं मी मरायचं ठरवलं तरी माझा मृत्यू होणार नाही, अशा प्रकारचा हनुमानजी बोलतात. मनोहरिया क्षिती तळी पडे, धाय मोकुलोनिया दीर्घ रडे, माझे दुस्तर सांकडे कोणा पुढे मी सांगो. आणि म्हणून पृथ्वीवरती पडून गडबडा लोळावं, दीर्घ काळापर्यंत धाय मोकळून त्या ठिकाणी रडावं, एवढं सगळं करून सुद्धा मी माझी व्यथा सांगू कुणा पुढं. माझा ऐकणारा बी माणूस इथं नाही ना. मै भावकी जवळ असती, मै गावकरी जवळ असते, आजूबाजूचे लोक असते, मित्रमंडळी, फ्रेंड सर्कल, कुणाला तरी मग दुःख सांगितलं असतं. आता इथं कोण आहे मग फ्रेंड? रावण माझा मित्र नाही,
आजूबाजूचे लोक माझे मित्र नाही, माझी भाषा त्यांना कळणार नाही, त्यांची भाषा मला कळणार नाही, सांगू तर कोणाला सांगू, असं अतिशय संकट हनुमानजीला त्या ठिकाणी पडलेलं आहे. आयुष्य माझी आकांता धावे पावे गा श्री रघुनाथा मज रूपेची सर्वता कृपावंता अशा प्रकारच्या माझ्या जीवनामध्ये आता आकांत निर्माण झालेला आहे. आणि मग हनुमानजी म्हणतात, आता या प्रश्नामधून, या व्यथेमधून, या संकटामधून आता मी बाहेर निघू शकत नाही. श्रीरामा, आता तूच माझ्या बुद्धीमध्ये एखादा विचार दे, तूच माझ्यासाठी धावून ये. मी नेमकं काय करावं, मी नेमकं कोणत्या मार्गाने जावं, आता तुम्हीच माझ्या बुद्धीला स्फुरण द्या आणि तुम्हीच माझ्यासाठी धावून या. अशा प्रकारचा धावा हनुमानजी त्या ठिकाणी आपल्या मालकाकडे अर्थात प्रभू श्रीरामाकडे, रामजीकडे करतात. भावे स्मरता श्री रघुनाथा चित्त चैतन्य निमाली चिंता परमानंद हनुमंता श्रीरामकांता शोधावया. आणि अतिशय भावाने प्रभू श्रीरामाचं स्मरण केल्यानंतर हनुमानजीच्या अंतःकरणामध्ये, हृदयामध्ये निर्माण झालेली चिंता त्या ठिकाणी नष्ट झालेली आहे. आणि अतिशय आनंद त्या ठिकाणी हनुमानजीला झालेला आहे. आणि त्या आनंदाच्या भरामध्ये जाऊ दे, आता तिकडे जायचं नाही, काही बातमी सांगायचं, टेन्शन घ्यायचं नाही, फक्त आपण शोध करायचा, जे सांगितलंय ते काम करायचं. अशा प्रकारचं स्फुरण श्रीरामाच्या स्मरणाने हनुमानजीला स्फुरलेलं आहे. आणि हनुमानजी त्या ठिकाणी अतिशय आनंदामध्ये पुन्हा श्रीरामाची पत्नी अर्थात सीतामय्याचा शोध करण्यासाठी पुन्हा तितक्याच बळाने, तितक्याच सामर्थ्याने, तितक्याच तेजाने, पुन्हा तितक्याच ताटमानेने, फिनिक्स पक्षाप्रमाणे पुन्हा गरुडासारखी झेप घेऊन पुन्हा त्या ठिकाणी तयार झालेले आहे. सीता शुद्धिते शोधिता इंद्रजित कुंभकर्णा समवेता करीन रावणाची आघाता आणि समजता राक्षसा. त्या ठिकाणी एकदा का सीतामय्याचा शोध लागला रे लागला की मी या राक्षस कुळांचा सगळ्याचा नाश केल्याशिवाय राहणार नाही. मग तो कुंभकर्ण असो, नाही तर इंद्रजित असो, नाही तर त्यांचा पाठीराखा या नगरीचा राजा रावण असो, या सगळ्यांचा फक्त माझं कर्तव्य काय, एकदा फक्त सीतेचा शोध घ्यायचा. सीतामय्या नेमके आहे कुठे, कुठच्या परिस्थितीत आहे, काय त्रासात आहे का, काही अडचणीत आहे का, नेमकं झालंय काय, या सगळ्या गोष्टीचा एकदा ठाव ठिकाणा मला लागू द्या. मी या सगळ्याला ठिकाण्याला मी लावू. नाही तरी जीवे जिता उच्ची बांधून या लंका नाथा श्रीरामापाशी नेईन आता त्यासी तो सीता पुसेल. काय टेन्शन नाही, नाही जर सापडली ना मी तर शेवटपर्यंत मरेंगे लेकिन हारेंगे नाही, या दृढ निश्चयाने मी तर शेवटपर्यंत शोध घेणार. पण जर इतकं सगळं करून बी जर नाहीच शोध लागला तर सगळ्याला शेपटीमध्ये बांधतो, सगळ्यालाच गुंडाळून सगळ्याला श्रीरामाच्या समोर हजर करतो. मग तिथं कसं काय उत्तर देत नाहीत बघू. अशा प्रकारचा हनुमानजीने पण केलेला आहे, निश्चय केलेला आहे, दृढ निश्चय केलेला आहे. रांडवे स्त्रियेची परी मी का रडतो लंकापुरी स्वामी श्रीराम माझे श्री भक्त सहाकारी श्रीराम. अरे बाबा काय हनुमंत स्वतःला म्हणायलेत बरं का. तर सांगायचं तरी कोणाबरोबर, कोणी संवाद होण्याकरता दोन व्यक्ती लागत असतात बरं का. संवाद जर करायचा असेल एकट्या बरोबर कसा संवाद होणार, समोर व्यक्तीच नाही, स्वतःच्याच मनाला स्वतःला सांगायला लागलेत, अरे काय तू किती मोठा आहे, एवढ्या मोठ्या श्रीरामाचा तू भक्त आहे आणि एखाद्या पती मेलेल्या स्त्री सारखं इथं मोठमोठ्याने रडायला लागलाय, तू काय पागल आहे का, मूर्ख आहे का, तू काय रडण्याचा, एवढा मोठा श्रीराम अशा प्रकारचा तुझा मालक आहे, कशाला घाबरतो, जा तू तुझ्या कामाला. स्वतःची समजूत हनुमानजी त्या ठिकाणी काढतात आणि सीतामय्याच्या शोधा करतात त्या ठिकाणी निघतात. मज साह्य श्रीपती मनोनी उल्लासे मारुती सीता शोधीन मागुती प्रत्यावृत्ती साक्षेपे. माझ्यात सामर्थ्य आहे का नाही मला माहित नाही, पण मला सहकार्य कोणाचं आहे, प्रभू श्रीरामाचं सहकार्य. माझा मालक मोठा, या जगात कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम, जे होण्यासारखं आहे ते पण करण्याची ताकद माझ्या मालकाची आहे. कर्तुम अकर्तुम जे कधीच होण्यासारखं नाही ते पण करण्याची ताकद माझ्या मालकाची आहे. अन्यथा कर्तुम जे जगातच शक्य नाही
असंही करण्याचं सामर्थ्य माझ्या मालकाचं आहे. मग करतुम अकर्तुम अन्यथा करतुम सर्व शक्ती सामर्थ्यवान माझा मालक आहे, माझा देव आहे, माझा श्रीराम आहे. आणि त्याचं पाठबळ माझ्या पाठीमागे आहे. आणि म्हणून मी आता कोणाला घाबरणार नाही. काही काही लोक म्हणतात ना, मी उभा राहतो पण माझ्या पाठीमागे म्हणजे मला काहीच नाही. लोक म्हणतात, काही लोक म्हणतात, तुला काय करायचे, तू नुसता उभा राहतो, या पाठीमागे पाठबळ माझे. हा, काही धिप्पाड माणसं असतात, असे धीर गंभीर माणसं असतात, त्यांच्या नुसत्या बळाने तो काही रुपया बी देत नाही. काही म्हणजे एखादी गोष्ट उभी करताना बी असं असतं ना, माणसाला असं वाटतं तितके मोठे कामं केलेले नसतात माणसाने. मग माणसाला टेन्शन येतो, बापरे एवढं मोठं काम करायचंय, 10 एकर जमीन घ्यायची, 5 एकर घ्यायची, किंवा एखादा प्लॉट घ्यायचा, असं करायचं, एवढं मोठं काम, एवढे पैसे कसे सरतील. मग काही धैर्यवान माणसं असतात, ते काय म्हणतात, तुम्हाला काय करायचंय, मी आहे तुमच्या पाठीमागे. ते देत काहीच नाही, पण ते धैर्यवान असते. करायचं यालाच असतं, पण त्याचं धैर्य कामाला येतं. तसं श्रीराम काय करूच नाही तर काय करू नाही करू, पण माझ्या पाठीमागा पाठिंबा त्यांचा आहे. म्हणून मी आता कोणाला घाबरणार नाही, शोधूनच आणतो, कशी सापडत नाही ते बघतो, असा दृढ निश्चय हनुमानजी त्या ठिकाणी करतात. आळस सांडोणी संभ्रम त्या जोनिया विषय काम प्रयत्न करिता पय पराम परब्रह्म आतुडे. हे साध्या गोष्टी काय हो, जर माणसाने हृदयातला आळस सोडून दिला, जो आळस माणसाच्या हृदयामध्ये आलेला आहे, तो आळस जर माणसाने सोडून दिला आणि अंतःकरणामध्ये विषयरूपी विषयाची कामना जर टाकून दिली, विषय हे विषाप्रमाणे आहेत, विषय कसे विषाप्रमाणे, आणि ह्या जगामध्ये कुठची कामना जर त्याच्या अंतःकरणामध्ये शिल्लक राहिली नाही, विषाप्रमाणे कामनेचा इच्छेचा जर त्याने त्याग केला आणि अंतःकरणामधला आळस टाकून दिला, साध्या गोष्टी काय, परब्रह्म सुद्धा त्याला प्राप्त होतं, ब्रह्मस्वरूपतात सुद्धा त्याला प्राप्त होते. देवची होईन म्हणती ते होती. ज्याला देव व्हावं असं वाटतं ना, या नरदेहामध्ये त्याला देव सुद्धा होता येतं. फक्त विषयरूपी विषाचा त्याग केला पाहिजे आणि आळस टाकून दिला पाहिजे. व्याघ्र की ज्ञानोबरायांची भाषा आहे ज्ञानेश्वरीमध्ये. ज्ञानोबराय म्हणतात, विष की आहारी पडे. विष सुद्धा माणसाच्या पचनी पडतं. विष किती गंभीर आहे. एक छोटस काही टेन्शन मध्ये जर ते रोगर वगैरे म्हणतात, एक टोपण घेतलं तर मरून जाते माणूस. पण ज्ञानोबराय म्हणतात, इतकं कठीण असणारं, जहाल असणारं ते विष सुद्धा आहारी पडे. ज्ञानोबराय म्हणतात, आहारासारखं माणूस दररोज खाऊ शकतो विषाला. कधी? अभ्यासाने. विष की आहारी पडे समुद्री पाय वाट जोडे. समुद्रावरून चालणं, जहाजात बसून जाणं कठीण आहे, पण तर इथं समुद्रावरून चालणं किती कठीण आहे. ज्ञानोबराय म्हणतात, समुद्रावरून सुद्धा माणूस चालू शकतो, पण कधी? अभ्यासाने. आळस टाकून दिला तर अभ्यासाने, हळूहळू ढाळे आहे की नाही. या सगळ्या गोष्टी, वाघाशी मैत्री करणं कठीण आहे की नाही, पण जर प्रयत्न केला हळूहळू वाघाशी सुद्धा मैत्री होऊ शकते. या सगळ्या अशक्य होणाऱ्या गोष्टी सुद्धा शक्य होऊ शकतात. फक्त आळसाचा त्याग केला आणि दररोज अभ्यास करत राहिलं तर या सुद्धा गोष्टी शक्य होतात. मग ज्ञानोबराय म्हणतात, नाथ महाराज म्हणतात की जर आळसाचा त्याग केला तर परब्रह्म मनुष्य देव सुद्धा या मनुष्य शरीरामध्ये होऊ शकतो. देव होण्याचं सामर्थ्य सुद्धा या मानवी शरीरामध्ये आहे. तसं कोणी प्रयत्न करत नाही. त्याचं कारण असे, वातावरणच असं असतं. ज्या वातावरणामध्ये आपण राहू त्याप्रमाणे माणूस होत असतो. जैसा देश वैसा वेश. तुम्ही ऋषिकेश, उत्तराखंड, हरिद्वार, हिमालय, बद्री, केदार तिकडे राहायला गेलात ना, तिकडे लंगोटीवरच साधू असतात. त्यांना मी असे महात्मे बघितले तिकडे गेल्यानंतर, 200, 300 खोल्यांचे आश्रम, सगळ्या 5 स्टार रूम, एवढं मोठाले आश्रम, 10, 20 करोडचे आश्रम, आणि ते महात्मे गंगेमध्ये पडलेले. बोले साधू जी यहाँ क्यों रहते हो? बोले गंगा जी में आनंद आता है. ये आश्रम मेरा कहाँ है, भगवान का है, चलाता है भगवान. म्हणजे एवढे मोठे महात्मे सुद्धा त्यांची प्रपंचावरती आसक्ती नसते. आणि त्यांच्या वातावरणामध्ये आपण राहिलो की मग कशाचीच आसक्ती आपल्याला तिथंही राहत नाही. मग इकडच्या वातावरणामध्ये आलो आणि रोज ऊस काढणारे लोक बघितले, त्याचं ट्रॅक्टर ऊसाचं भरून चाललंय, त्यांनी जमीन घेतली, त्यांनी प्लॉटच घेतला, त्यांनी ट्रॅक्टरच घेतलं, त्यांनी 4 व्हीलरच घेतली, आपल्यालाही घ्यायची इच्छा होती. उगाच भानगड पदरामध्ये पडते. जसं वातावरण असेल तशा वातावरणामध्ये राहिला माणूस की त्याग माणसाच्या जीवनामध्ये निर्माण होत असतो. हनुमानजी म्हणतात, आपल्या पाठीमागे प्रभू श्रीरामाची कृपा आहे. आणि नाथ महाराज म्हणतात, एकदा का माणसाने मनामधली कामना कमी केली, विषयाला विषयाप्रमाणे मानलं आणि विषयाचा त्याग केला, दररोज अभ्यास करत राहिला, तर त्याच्या जीवनामध्ये परब्रह्म सुद्धा त्या मनुष्याला प्राप्त होतं.
तर ह्या बाकीच्या गोष्टी काय आहेत. आणि म्हणून आता मी दृढ निश्चय करणार आहे. माझ्या जीवनामध्ये जर परब्रह्म प्राप्त होत असेल तर सीतेचा शोध लागणं एवढी कठीण गोष्ट आहे का, तो मी लावणारच असा दृढ निश्चय. काय स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी चकार महत्वाचा असतो. जेव्हा चकार माणसाच्या जीवनात तयार झाला ना, माणूस तीच गोष्ट मिळवतोच. हनुमानजी म्हणतात मी शोध लावणारच असं प्रयत्न करोनी विचक्षण वैकुंठवासी होय पूर्ण शेष शयनी नारायण होती आपण अति प्रयत्ने. त्या ठिकाणी प्रयत्न मनुष्याने केल्यानंतर एखादा जर बुद्धिवादी मनुष्य असेल आणि त्याने जर प्रयत्न केले तर त्या ठिकाणी तो वैकुंठाला सुद्धा प्राप्त होऊ शकतो. शेषाच्या शय्येवरती सुद्धा प्रयत्नाने मनुष्य झोपू शकतो. एक नुसतं साप पाहिला माणसाने तर त्रास होतो, पण शेषाच्या शय्येवरती सुद्धा मनुष्याला जाता येतं. भगवान नारायण भगवान राहतातच ना शेषाच्या शय्येवरती. एक माणसानं साप बघितला तर माणसाला त्या ठिकाणी भीती वाटते, पण या सगळ्यांना हे सहज शक्य झालं त्याचं कारण काय, अभ्यास. तसं मी अभ्यासाने आणि दृढ निश्चयाने सीतेचा शोध लावल्याशिवाय राहणार नाही. अति प्रयत्न तो मानसिक तेने पावती परम सुख. मी तो रामाचा सेवक सीता सम्यक शोधीन. माणसाने जर प्रयत्न केले आणि प्रयत्नपूर्वक जर ठरवलं आणि मानसिक स्थैर्य जर प्राप्त केलं आणि सत्य असत्याचा विचार जर त्याच्या डोक्यामध्ये आला, हे सगळं मिळालेलं वैभव, सत्ता, संपत्ती हे सगळं क्षणिक आहे आणि मला जे ईश्वराने, निसर्गाने, युनिव्हर्सने दिलेलं हे जे सगळं सामर्थ्य आहे ते सेवेकरता आहे असं जर मनुष्याने मानलं आणि मृत्यू हे अंतिम सत्य आहे, एकदा का त्याची मानसिकता तशी तयार झाली की तो परम सुखाला प्राप्त होत असतो. आणि हे सगळं कशाने होतं तर प्रयत्नाने होतं. मग प्रयत्नाने एवढी मोठी गोष्ट प्राप्त होत असेल तर सीतामैया सापडणार नाही का, मी प्रयत्न करणार आणि सीतामैयाचा शोध लावणार, अशा प्रकारचा हनुमानजी बोलतात. उल्हास हनुमंताचे चित्ता आलस्य सांडोनी विकल्प वार्ता. अतिसाक्षेपे शोधीन सीता श्री रघुनाथाचे निवळे. आपल्याला जर एखादा मित्र नसेल, कोणी सांगायला नसेल, कोणी जर ऐकून घेणार नसेल तर काही प्रसंग असे असतात ते आपण व्यक्तही होऊ शकत नाही, कोणाला सांगू शकत नाही आणि मनातही ठेवू शकत नाही. तर त्याच्यामध्ये बुद्धीचा इतका शार्पनेस पाहिजे की काही गोष्टी माणसाला स्वतःला समजून सांगता आल्या पाहिजेत. इतका हुशार माणूस असला पाहिजे. स्वतःच मोटिवेशन करता आलं पाहिजे. स्वतःला सकारात्मक करता आलं पाहिजे माणसाला, आहे की नाही. हनुमानजींनी स्वतःच मोटिवेशन स्पीकर झाले. दुसऱ्याला नाही सांगितलं त्यांनी. स्वतःच तयार झालेला आळस, स्वतःच तयार झालेली निगेटिव्हिटी, नकारात्मकता स्वतःच्याच सकारात्मकतेने हनुमानजींनी पुसून टाकल्या आणि एवढा सगळा विचार केला, माझ्या पाठीमागं कोण आहे, मी कोण आहे, मला वरदान किती मोठं मिळालेलं आहे, हे सगळं अभ्यासाने प्रयत्नाने मिळू शकतं तर हे का मिळणार नाही, अशा प्रकारचा विचार हनुमानजींनी केला. आणि मग हनुमानजीला अतिशय उल्हास, आनंद झालेला आहे. त्यांच्या अंतःकरणातला आळस त्या ठिकाणी निघून गेलेला आहे. संकल्प विकल्प जे होते, वेगवेगळे चुकीचे विचार जे येत होते, ते विचार हनुमानजींनी टाकून दिलेले आहेत. आणि मग हनुमानजी त्या ठिकाणी धैर्याने तयार झाले आणि आता मी प्रभू श्रीरामाच्या कृपेने सीतामैयाचा शोध लावील, अशा प्रकारचा संकल्प हनुमानजीने त्या ठिकाणी केलेला आहे. पूर्वी केले स्वयशोधन समस्त ही लंका भुवन. शोधिता राहिले जे स्थान सावधान अवधाना. हनुमानजींनी आतापर्यंत सगळ्या लंकेचा शोध केलेला. तुम्ही कालच्या परवाच्या अध्यायात म्हणजे गेला असेल विषय. सगळ्या लंका पाहिली, सगळ्यांचे घरं धुंडून पाहिले, सगळा आजूबाजूचा परिसर पाहिला. पण त्यातही काही जे स्थळ शोधण्याचे राहिले होते त्या स्थळाच्या बाबतीमध्ये हनुमानजी आता विचार करतात. रावणाचे शयन भवन आणि कामग विमान. तेथे निघोनी सावधान सीताची रत्न शोधिन मी. आता फक्त एकच गोष्ट राहिली शोधायची. कुठे रावण ज्या ठिकाणी शयन करतो, झोपतो, त्याचं जे शयन भवन आहे ते काय आपल्यासारखी 10 बाय 10 रूम असणार आहे का त्याचे शयन भवन? म्हणजे आपण कल्पनाही करू शकत नाही. हाय बोल 50 एकर मध्ये असेल त्याचं शयन भवन. त्या शयन भवनाला एक शोधायचं राहिले. आणि कामग नावाचं जे रावणाचं विमान आहे, तिथे पण विमानात आणलं होतं ना सीतामैयाला,
ते पण शोधायचं राहिलंय. असे 2-3 ठिकाणं जरा आठवतात मला, हनुमानजी म्हणतात तेवढे जरा शोधून बघतो असा हनुमानजी त्या ठिकाणी विचार करतात. आईसा करोनी ऐक्यार्थ रावणाचे ग्रहा अंत रिघावया पाहे हनुमंत स्मरे रघुनाथ सद्भावे. त्या ठिकाणी अशा प्रकारचा विचार करून रावणाच्या घरामध्ये जाण्यासाठी त्या ठिकाणी हनुमानजी तयार होतात. आणि आता रावणाच्या दुष्टाच्या घरात जायचे म्हणजे बळ तर लागेल का नाही, म्हणून पहिल्यांदा रघुवीरचं म्हणजे अर्थात श्रीरामाचं स्मरण हनुमानजी करतात. माझ्या पाठीमागे शक्ती असू द्या अशा प्रकारचं स्मरण करून रावणाच्या त्या घरामध्ये जाण्यासाठी हनुमानजी त्या ठिकाणी तयार होतात. श्रीरामा तुझ मी आनंद शरण लक्ष्मणा तुझ लागी माझे लोटांगण. श्रीरामा तुझ मी अनन्य शरण लक्ष्मणा तुझ लागी माझे नमन. जनकात्मजेसी लोटांगण निज दर्शन मज द्यावे. त्या ठिकाणी हे प्रभू श्रीरामा मी तुला अनन्य शरण आलेलो आहे. लक्ष्मणा माझं तुम्हाला नमन आहे. या जगताची माता जगज्जननी असणारी सीतामय्या माझं तुमच्या चरणावरती लोटांगण आहे. आणि मला तुम्ही निजदर्शन म्हणजे तुम्ही नेमकं कुठे आहात याचं स्फुरण मला द्यावं अशा प्रकारची प्रार्थना त्या ठिकाणी हनुमानजी त्या ठिकाणी तिघांनाही करत आहेत. मी तव तुझे अत्यंत तान्हे मज धाडिले रघुनंदने वत्सा प्रति धेनु धावने तैसे देनी मज भेटी. मी तुझं तानबाळ आहे. मला प्रभू श्रीरामांनी तुमचा शोध करण्यासाठी या ठिकाणी पाठवलेला आहे. जसं गाय लहान्या बछड्याचा त्याग करत नाही त्याप्रमाणे मला जे काम सांगितलेलं आहे ते पूर्ण करण्याकरता तुम्ही माझी माता होऊन मला त्या ठिकाणी स्फुरण द्यावं अशा प्रकारचं हनुमानजी त्या ठिकाणी सीतामय्याची सुद्धा प्रार्थना करतात. तू तव श्रीरामाची शक्ती तुझे निमजला नित्य गती म्हणून लोटांगण क्षिती करी मारुती जानकी. तू त्या ठिकाणी प्रभू श्रीरामाची तुम्ही शक्ती आहात, सामर्थ्य आहात आणि तुमच्यामुळेच मला त्या ठिकाणी पुढच्या कार्याकरता गती मिळणार आहे. म्हणून माझं तुमच्या चरणावरती लोटांगण आहे. हे जानकी मला तुम्ही यश द्यावं अशा प्रकारची प्रार्थना करतात. स्वयसीतेच्या शुद्ध्यार्था नमोनिया श्री रघुनाथा जानकी शोधावया मागुता होय निघता हनुमंत. स्वतः सीतामय्याच्या शोधा करता प्रभू श्रीरामाला नमन करून त्या ठिकाणी आपल्या त्या ठिकाणी जानकी मैयाला अर्थात सीता मैयाला शोधण्याकरता हनुमानजी निघतात. आणि म्हणून खरं सांगतो मी तुम्हाला, तुम्ही म्हणाल चमत्कार काय असतो. एखाद्याची बायको बिको जर बाजारात कुठं हरवली ना तर माणसाने प्रभू श्रीरामाला नमस्कार करून जावं, बायको आपोआप शोधून मिळत. म्हणजे हेच असतं ते उपासना धारणा काय असते बघा. तुम्ही सत्कार्याला जायचं असेल तर लोक काय करतात, यशे थोरविला मारुती. यश पाहिजे असेल एखाद्याला एखाद्या गोष्टीमध्ये तर यश हा गुण कोणाला दिलेला आहे, हनुमंताला दिलेला आहे. भगवंताचे 6 गुण आहेत. किती ऐका, यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य हे 6ही गुणवर्य वसती जेत म्हणून तो भगवंताला भगवंत का म्हणतात, हे 6 गुण त्याच्याजवळ राहतात म्हणून त्याला भगवंत म्हणतात. आणि त्यातला जो यशरूपी गुण आहे तो हनुमानजीला दिलेला आहे. म्हणून कुठल्याही कामाला जायचं असेल आणि त्याच्यामध्ये यश प्राप्त व्हावं असं वाटत असेल तर हनुमानजीचं दर्शन घेऊन जावं. आणि एखाद्याची बायको हरवली असेल ती सापडायला जायचं असेल तर त्या ठिकाणी श्रीरामाचं दर्शन घेऊन जावं, त्यांना नमन करून जावं. बायको सापडल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही म्हणता मग त्यांची त्यांना कशी सापडली नाही, आता ते पुढच्या अध्यायात सांगू. शोधावया रावणाचे भवन सूक्ष्म रूप धरोणी जाण कपी करिता झाला गमन सीता चित्रत्न शोधावया. त्या ठिकाणी रावणाचं पूर्ण भवन शयनगृह तपासण्याकरता सूक्ष्म रूप धारण करून त्या ठिकाणी हनुमानजी चित्रत्न अर्थात चितकला असणाऱ्या सीतामय्याचा शोध घेण्याकरता हनुमानजीच्या त्या ग्रहामध्ये त्यांनी प्रवेश केला. रावण ग्रही उपरा उपरी 21 माडिया घरी गोपुरादी हरोहारी घरटिकारी गडगड जो. रावणाचं घर आहे ते काय ते सामान्याचं घर आहे का? 4 पत्र्याची खोली, चौकोन तुराट्याचं कूड, त्याला शेणाने लिपलेलं
कुठून बी बघितलं तरी एसी बाहेरून हवा येते मध्ये, तसं एखाद्या रावणाचं त्यामुळे माड्यावर माड्या 21 माड्या होते बरं का. आणि त्यामध्ये कुठे राहते आणि काय राहतो, बारीक आहे का लहान आहे का ते काही दिसेना, गोंधळून गेले हनुमानजी. सिंधुरारक्त श्वेत पित्त गज गरजती चतुर्दंत सैन्य थोवे थोवे समस्त वीर जागत गडगरजे. वेगवेगळ्या प्रकारचे आयुध धारण केलेले सैनिक त्या ठिकाणी, हत्ती घोडे, वेगवेगळ्या प्रकारचा त्यांचा आक्रोश आवाज, सैन्य वेगवेगळ्या प्रकारे इकडे तिकडे धावाधाव करतंय, वेगवेगळ्या प्रकारचे नगारे वाजतात, गाळे वाजतात, वेगवेगळं त्यांच्या त्या शयनगृहामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे त्या ठिकाणी चालू आहे. नेमकं कुठे शोधावं असा आणखी प्रश्न हनुमानजीला पडतो. अश्व गज पदा पदाती सेनाधर सेनापती राजग्रही नित्य जागती शस्त्र संपत्ती गजरे. घोडे आहेत, हत्ती आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे पादचारी कर्मचारी आहेत, सेना धारण केलेले सेनापती आहेत आणि राजगृहामध्ये नित्य या सगळ्यांचा वास असतो. शस्त्र काय, अस्त्र काय, वेगवेगळ्या प्रकारचे आयुध काय, हे सगळे अस्ताव्यस्त इकडे तिकडे पडलेले आहेत. आणि या सगळ्यामध्ये नेमकी सीतामैया कुठे असेल असा प्रश्न त्या ठिकाणी हनुमानजींना पडतो. ढोल दमावे शंख किंकाटी वीरानी वाजती थापटी घरटी कार देता ती घरटी सावध व्रती क्षोभक. ढोल वाजतात, वेगवेगळ्या प्रकारचे वाद्य वाजतात, शंख, विराणी, दाटणी, ते त्या काळातले जे जे काही वाद्य असतील ते वेगवेगळे नाव आहेत. ते सगळे वाद्य कोणी वाजवतंय, कोणी इकडे बसलंय, कोणी काय करतंय, कोणी काय करतंय, आपापल्या कामामध्ये सगळे व्यस्त आहेत. आणि एवढ्या मोठ्या महलामध्ये, एवढ्या मोठ्या शयनगृहामध्ये नेमकं रावण नेमकं कुठे शयन करतायत हे लक्षामध्ये येत नाही. आणि त्यामुळे हनुमानजी त्या ठिकाणी इतस्ततः आपली नजर टाकून त्या ठिकाणी बघतायत. आयनी पायनी एकमेका उपरा उपरी जागती देखा हनकल्लोळे देवोनी हाका एकमेका गरजती. आळीपाळीने सेवा करतात. याला झोप आली की त्याची ड्युटी संपली, विना पाहऱ्यासारखं सप्त्यातल्या विना पाहऱ्यासारखं आहे नाही. पहिल्याचं 1 तास 2 तास ते ठरलेलं असतं बरोबर, याने 2 तास घ्यायचं, त्याने 2 तास, त्याने 2 तास. आळंदीला होतो तेव्हा मी विना पाहऱ्याचा सप्ताह केलेला आहे एकदा. विना पाहऱ्याचा सप्ताह म्हणजे असं असतो, ते पैसे देतात ते, पण ते 2 ते 3 जरी विना पारा आला तरी तितक्याच वाजता उठावं लागतं. तसं ते त्याचा याची ड्युटी संपली की ते पुढचा त्याला म्हणायचं संपलं माझं, आता मला झोप आली, तो चालू कर. मग त्याचा पहारा, असं आळीपाळीने पहारा देणारे इतर तिथं सगळे सैनिक त्या रावणाच्या महालामध्ये होते. त्यामुळं कोण नेमकं कुठं शयन करतंय, कोण कुठं झोपलेलं आहे, कोणाचं काय चालू आहे हनुमानजीच्या लक्षामध्ये येतं. दडदडा निशाने भेरी त्राहाटी येल्या राजद्वारी काहळाची काहळा थोरी बुरगे गरजी गजरी गरजती. निशाण, भेरी, मांदळ, राजाचं दरबार असल्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी त्याचा आवाज येतोय. काळ आहेत आणि त्याचा वेगवेगळ्या प्रकारचा आवाज येत असल्यामुळे सगळ्या महालामध्ये त्याचा गजर सगळीकडे पसरलेला आहे. सप्तकाम क्षत्र वाट ऐसे घनदाट सैन्य वाऱ्यात येते न फुटे वाट दृढ कपाट राजद्वारी. वाऱ्याला सुद्धा जायला त्या ठिकाणी जागा नाही, एवढं दृढ अशा प्रकारचे ते कपाट म्हणजे कवाड आहेत. घनदाट अशा प्रकारचं सैन्य, मुंगीला सुद्धा मध्ये प्रवेश करता येणार नाही एवढी सगळी सेक्युरिटी तिथं आहे. आता मी तिथं मध्ये कधी कसा जाणार आणि कशी त्यांची भेट घेणार आणि कुठे ते मला कधी कळणार, अशा प्रकारचा भाव हनुमानजीच्या हृदयामध्ये निर्माण झालेला आहे. हनुमान सप्तद्वारांतरी निघून या सैन्याचे भीतरी शोधितासे सीता सुंदरी गुप्ताचार्याती युक्ती. एक दरवाजा नव्हतं म्हणजे 7 दरवाजे होते आणि 7 दरवाजे पार करून हनुमानजी मध्ये जाऊन त्या सैन्याची फळी तोडून त्यामध्ये घुसून नेमकी सीतामैया कुठे आहे अशा प्रकारचा विचार करतात आणि शोधण्याचा प्रयत्न करतात. राजपत्न्य शिवेके अंत बैसोनी जाती अति गुप्त हनुमान रिघोनी गुंगुटा अंत सीता शोधित अति युक्ती. पूर्वीच्या काळातल्या राजकन्यात आताच्या सारखं का पदर डोक्यावर तर नाही पण खांद्यावरही नाही आताच्या राजकन्याचं. पूर्वीच्या काळातल्या राजकन्यात म्हणजे पडद्यामध्ये जायचं, राहायचं पण पडद्यामध्ये. म्हणजे जर समोर अशी राजसभा असेल तर पूर्वीच्या काळामध्ये ती सभा ऐकण्याचा राजस्त्रियांना अधिकार होता. असं समोर येऊन बसायचं नाही, त्या पडद्यामध्ये बसायचं. ते पडदा असं नाजूक असायचं, त्यातून त्यांना तर बाहेरचं सगळं दिसणार, बाहेरच्यांना मधलं काही दिसणार नाही. मध्ये प्रवेश जरी घरामध्ये करायचा असेल तर शिबिका असायच्या म्हणजे पालख्या, त्याला असे पडदे लावलेले
आणि त्या पडद्यामधून जायचं. हनुमानजी म्हणतात येत आहेत बाया जात आहेत पडदे, नेमकं कोण कुठं चाललंय काही कळत नाही, नेमकी सीतामैया कुठं असेल ते पडदे उघडू उघडू बघतात, नाही ही नाही असं बघतात, हे नाही. मग असं हनुमानजीचा शोध त्या ठिकाणी रावणाच्या महालामध्ये सीतामैयाचा चालू झाला. अश्वशाळा, गजशाळा, शस्त्रशाळा, अस्त्रशाळा, चित्रशाळा आणि नाना विचित्र शाळा जनकबाळा शोधितो. अश्वशाळेमध्ये पाहिला तर घोड्याच्या शाळेत सीतामैया कशाला असेल, म्हणजे जिथं घोड्याचा खरारा करतात, जिथं घोडे बांधतात तिथंही जाऊन बघितलं. हत्तीच्या शाळेमध्ये जाऊन बघितलं. शाळा म्हणजे बांधण्याचं ठिकाण, त्यांचं राहण्याचं ठिकाण. शस्त्रशाळा, जिथं शस्त्रास्त्र ठेवल्या जातात तिथं जाऊन शोध घेतला. अस्त्र ठेवले जातात तिथं जाऊन शोध घेतला. चित्रांची वेगवेगळ्या प्रकारची चित्र ज्या ठिकाणी ठेवलेले आहेत तिथं जाऊन पाहिलं. वेगवेगळ्या प्रकारच्या ठिकाणावरती जाऊन बघितलं. पण जनकाची मुलगी अर्थात सीतामैया मात्र कुठेही हनुमानजीला त्या ठिकाणी सापडत नाही. स्नानशाळा, पानशाळा, गायनशाळा, शयनशाळा, पाठशाळा, अतिविशाळा, यज्ञशाळा शोधितो. स्नान शाळेत पाहिलं त्या ठिकाणी पानशाळा म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं पान शब्दाचा अर्थ पिणे, मग मद्य पिण्याची शाळा असेल किंवा काय असेल. शाळा म्हणजे ते ठिकाण, वेगळी बैठक खोली, वेगळं दिलेलं ते साईडला. आणि मग ते तिथं जाऊन पाहिलं. गायन शाळेमध्ये पाहिलं, झोपण्याच्या जागेवर जाऊन पाहिलं. पाठशाळेत जिथं विद्यार्थी शिकतात तिथं जाऊन पाहिलं. सगळ्या ठिकाणी यज्ञशाळेमध्ये जाऊन पाहिलं. सगळीकडे हनुमंताची सीतामैयाची शोधाशोध त्या ठिकाणी चालू आहे. शाकशाळा, पाकशाळा, लता मृग सुमन शाळा, रत्नशाळा, प्रयत्नशाळा, टांकशाळा शोधितो. ज्या ठिकाणी भाजी करतात त्या भाजीच्या ठिकाणी जाऊन बघितलं. जिथं स्वयंपाक करतात तिथं जाऊन पाहिलं. लता म्हणजे वेली, मृग म्हणजे हरिण वगैरे, जिथं सुमन आहेत, फुलं वगैरे आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या ठिकाणावर जाऊन बघितलं. पण सीतामैयाचा काही शोध लागत नाही. कर्मशाळा, धर्मशाळा, मठ मठिका, पर्णशाळा, ब्राह्मणांची ब्रह्मशाळा, अति शोधित विशाळा. रावणाच्या राज्यातलं वर्णन आहे बरं का. तिथं कर्मशाळा होती, कर्मकांड करण्याची शाळा, कर्मकांड तिथं चालायचं. कुणाच्या राज्यात? रावणाच्या राज्यात. धर्मशाळा, जिथं धर्माचं काम चालायचं तिथं जाऊन पाहिलं. त्यानंतर मठिका, अर्पण शाळा, कुठं? मठही होते, मठिका होते, आश्रम होते. कुठं? रावणाच्या. बरं का, आजच्या राज्यकर्त्यांना जाऊन सांगा रावणाच्या काळात हे होतं, तुमच्या काळात नाही. म्हणजे त्याला बळ देते ना. मला हे सांगायचं महत्वाचं. रावणाने मठ सांभाळले होते, आश्रमवाले सांभाळले होते, महंत बाबा लोक सांभाळले होते, धर्मशाळा सांभाळली, कर्मशाळा सांभाळली. आताचे म्हणजे रावणापेक्षा चांगले असंच मला म्हणायचं, दुसरं काही मला म्हणायचं. म्हणजे ब्राह्मणाची ब्रह्मशाळा सुद्धा होती. ब्राह्मणाचे मंत्र विधी पाठ करण्याकरता ब्राह्मण सुद्धा सांभाळलेले होते रावणाने. आणि रावणच कोण होता? मुळात ब्राह्मणच होता, आहे की नाही? म्हणून हे सगळे सांभाळणारा रावण होता. आता जे स्वतःला श्रीराम भक्त म्हणून घेणारे सुद्धा राज्यकर्ते हे सगळं सांभाळतात की नाही, याला बळ देतात की नाही, हा सुद्धा संशोधनाचा विषय. त्याच्यावर मी जर विचार केला तर PhD होईल एखादी, पण ते मी करणार नाही. 52 चंदन इंद्रशाळा, कंडनी पेपनी अन्नशाळा, यंत्रतंत्र नाटकशाळा, रंगशाळा शोधी. किती विशाल होतं आपलं सगळं पूर्वीचं वैभव, या देशाचं, या जगाचं. किती मोठी शाळा आहेत याच्यामध्ये. आता बघा ना, आता कॉलेज बंद पडायला लागले सगळे, नुसतं परीक्षेला पोरं जातात. आता तर परीक्षेलाही जायची गरज नाही. सर तेवढा विषय राहिला होता, त्यामध्ये 500 रुपये पाठवून ते विषय काढून देतो. म्हणजे त्या पूर्वीच्या काळात किती वेगवेगळ्या प्रकारच्या शाळा. चंदनाची शाळा, इंधनाची शाळा, कंडणी पेशणी म्हणजे ते कांडायची, पिसायची, अन्न तयार करायचं ती शाळा, यंत्रशाळा, तंत्रशाळा, नाटकशाळा, रंगशाळा, सगळीकडे शोधाशोध चालू आहे. नाना परीची वातायने, नाना परीची विताने, गोपुरे उपरी नाना स्थाने, गौप्य स्थाने शोधित. वेगवेगळ्या प्रकारच्या दरवाजांमध्ये बघितलं, वेगवेगळ्या प्रकारच्या खिडक्यांमध्ये बघितलं, वेगवेगळ्या प्रकारच्या गोशाळेमध्ये जाऊन बघितलं. गुपित काही स्थानं असतील, काही भुयार असतील, काही आडमार्गाचे काही घरं असतील तिथं जाऊन बघितलं, किंवा काही तळमजले असतील त्याच्यात जाऊन बघितलं. पण सीतामैया काही कुठे दिसत नाही. ऐसे शोधिले बाह्य भवन, आता रावणाचे शयन स्थान, आणि कामग विमान कपी सावधान असं बाहेरच्या जागेतलं सगळं बघितलं. पण मुख्य जे रावणाचं शयन स्थान आहे, झोपण्याचं ठिकाण आहे, तेवढं चेक करायचं राहिलं. आणि रावणाचं जे आवडतं विमान आहे
ते विमान एक विमान ते एक शोधायचं राहिलं, तेवढे 2 स्थळ शोधून घेऊ हनुमानजी म्हणतात आणि तशा दृष्टीने हनुमानजीचा प्रयत्न चालू आहे. आयशिया भवना माझारी रावण शयनाची ओवरी 10 योजने विस्तीर्ण वरी रुंदीची परी तदर्थ. अशा प्रकारच्या भवनामध्ये रावणाची जी झोपण्याची ओवरी म्हणजे जागा, ठिकाण, इतकं ओवरी पूर्वीच्या काळातला शब्द आहे. ओवरी आतापर्यंत ओवरी असायच्या घरामध्ये. 10 योजन विस्तीर्ण अशा प्रकारच्या रुंदीच्या म्हणजे कॉटवरती ते वरती काय जे बांधलं असेल त्याच्यावरती ते रावणाचं काय मजा होती तेव्हा. महाराज आपण लय चुकीच्या काळात जन्माला आलो. रावणाच्या काळात पाहिजे होतात का? म्हणजे रावणाच्या काळात पाहिजे होतो पण श्रीरामाकडून पाहिजे. रत्न जडित सुवर्ण भिंती घोटी व पाचुबद्धावघी क्षिती सूर्यप्रभा समज्योती रत्न दीप्ती दीपक. रत्न जडित सुवर्णाने मडवलेल्या भिंती, कोट नाही बरं का, भिंती सुवर्णाने रत्नाने जडित केलेल्या, घोटीव म्हणजे असं गोळीव रेखीव आखीव काम केलेलं, पंचधातूने अशा प्रकारचं बनवलेली ती खालची जागा, सूर्याच्या तेजाप्रमाणे दीप्त रत्न अशा प्रकारच्या त्या ठिकाणी त्यांच्या त्या शयन कक्षामध्ये लावलेले होते. ओनिया मुक्ताम फळा वातायणी हेममाळा हेममंचकी माणिक्य किळा हेममाळा मोती लग. खिडक्या होत्या ना, त्या खिडक्याला वेगवेगळ्या प्रकारच्या माळा लटकवलेल्या होत्या आणि त्या माळा म्हणजे रत्नांच्या हिऱ्यांच्या जडित अशा प्रकारच्या. आता ते डुप्लिकेट लावतात आहे की नाही ते लटकवलेलं, पण ते तेव्हाच ते रत्न ओरिजिनल अशा प्रकारचं एवढं माणिक मोती माळा आणि अशा प्रकारचा मोत्याने मढून गेलेली ती रावणाचा तो शयन कक्ष तिथे हनुमानजीने सूक्ष्म रूपामध्ये प्रवेश केलेला आहे. हेम मुक्तमणी विराजमान हेमसूत्री शोभे वितान सुवासे कोंदले गगन वसंत पवन कामारे. वेगवेगळ्या प्रकारचं अत्तर मारलेलं आहे, वेगवेगळ्या प्रकारचं त्या ठिकाणी सजवलेलं आहे. त्याचं सगळं वर्णन त्या ठिकाणी आलेलं आहे. त्या सगळ्या जागेवरती हनुमानजीने सीतामय्याचा शोध केला पण सीतामय्या काही सापडत नाही. विमानात तळी वातायन सुगंध सुवासे झळके पवन त्या माझी कामग विमान दीप्यमान तेजस्वी. आणि विमानाच्या जागेवर विमानतळ जिथं होतं त्या विमानतळामध्ये प्रवेश करताना विमानामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सुगंधी अत्तर टाकलेले, वेगवेगळ्या प्रकारची वाऱ्याची जरी झुळूक आली तरी ती सुगंधीची यावी अशा प्रकारचं ते दैदिप्यमान अशा प्रकारचं असणारं कामक विमान. आणि त्या विमानाचं सुद्धा वर्णन हनुमानजी करतात आणि त्या विमानामध्ये जाऊन ते म्हणतात की मी त्याचा शोध घेतला सीतामय्याचा, पण तिथे सुद्धा हनुमानजीला सीतामय्या कुठे दिसत नाही. ब्रह्म या कारणे दैदिप्यमान विश्वकर्मा करी विमान ते बैसोडीचे पुराण सुख संपन्न विचरत. ब्रह्मदेवा करता निर्माण केलेला दैदिप्यमान अशा प्रकारचं ते विमान विश्वकर्माने निर्माण केलेलं आणि त्या विमानामध्ये सुखाने संपन्नतेने चतुरानन म्हणजे ज्याला 4 मुख आहेत अशा प्रकारचा रावण त्या विमानात आनंद घ्यायचा. ब्रह्मदेव ज्याच्यामध्ये आनंद घेतात अशा प्रकारचं ते विमान. त्याची विमाना कारणे कुबेर तप करी प्रयत्ने एक अंगुष्ट धरोनिया चरणे एकाग्र राहणे निराहार. विमान किती असामान्य ते काय सहज गेलं तिकीट काढलं लगे विमानात बसलं असं नाही. त्या विमानाची महती सांगतात. ते विमान असं आहे, ते विमान प्राप्त होण्याकरता कुबेर तप करतात. एका अंगठ्यावरती उभं राहून एकाग्र होऊन निराहारी राहून ते विमान प्राप्त होण्याकरता मला वाटतं कुबेर तपश्चर्या करतो तरी त्याला मिळत नाही असं ते विमान. करिता तपश्यतानुषते ब्रह्म प्रसन्न हो नित्याते कुबेरासी विमान देत हर्षयुक्त तो झाला. शेकडो वर्ष अशा प्रकारची तपश्चर्या केल्यानंतर त्या ब्रह्मदेव प्रसन्न होऊन त्या कुबेराला ते विमान दिलं. त्यावेळेला कुबेर आनंदी झाला. अशा प्रकारचं ते विमान. घेऊन या कामग विमान चाले पहावया चैत्र वन तपवोन नंदनवान सुख संप
संपन्न क्रीडत हे कामद विमान घेऊन चैत्रवन पाहण्याकरता त्या ठिकाणी कुबेर गेला आणि ते सगळं नंदनवन तपोवन पाहिल्यानंतर आनंदाने त्या ठिकाणी क्रीडा करायला लागला. असं ते विमान तिथून लुटलं का? हा बर. आईसे देखोनिया रावण सांडोनिया बंधू सुहृदयपण कुबेरासी करोनी रण घेतले विमान हिरोनी. अशीच रावणाची वृत्ती असती. चांगलं कुणाला देखवते होय. चांगलं बघितलं आणि एवढं छान आहे ते बंधुभाव प्रेमभाव सगळा रावण विसरून गेला आणि हे म्हणला रणांगणात कुबेराला. कुबेराबरोबर युद्ध केलं, हरवलं ना आला विमान घेऊन, आहे की नाही? ते हे विमान पैत्यथ रावणाचे घरा अंत ते बसवणी लंकानाथ सुखे क्रीडत स्त्रियासी. आणि ते विमान विमानतळावर नाही लावलं रावणाने, महालात लावलं मध्ये नेऊन, आहे ना? महल केवढा असेल बघा. आणि महालात लावून त्या विमानात बसून त्या ठिकाणी आनंदाने आपल्या त्या ठिकाणी स्त्रियांबरोबर आपल्या पत्न्यांबरोबर त्या ठिकाणी रावण राहायचा. अशा प्रकारचं ते कामक विमान. आणि त्या विमानामध्ये सुद्धा हनुमानजी सीतामय्याची शोधाशोध करतायत. विमान शोभा पुष्कळ खांबोखांबी इंद्र निळ त्यावरी शोभती महानीळ अति सुनीळ भूमिका. अतिशय नाजूक अशा प्रकारचं ते विमान, त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारच्या रत्नाच्या लावलेल्या माळा, वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्यामध्ये असणारे देखावे, अशा प्रकारचं सुंदर अशा प्रकारचं ते विमान. त्या विमानाचं वर्णन नाथ महाराज करतात. विमाना मुक्ता फळांची झालरी रत्ने जळली उपरा उपरी 5 प्रदीप्त हारोहारी चढे त्यावरी हनुमंत. काय कलियुगामध्ये नुसतं लोखंडाच्या गाड्या, लोखंडाचं सगळं काय होतं त्या काळामध्ये. इतकं सुंदर विमान, मुक्ता फळं त्याला लावलेली, मागेल ते पाहिजे ते देणारं ते विमान, इतकं सुंदर सजवलेलं ते विमान. आणि त्या विमानामध्ये हनुमानजी सीतामय्याची शोधाशोध करतायत. अति सूक्ष्म तो हनुमंत लघु लाघवे विमानात रिघोनिया पाहतसे वृत्तांत सीता शुद्ध्यार्थ शोधावया. आणि अशा प्रकारच्या त्या विमानामध्ये सूक्ष्म रूप धारण करून, लहानात लहान रूप धारण करून हनुमानजींनी त्या विमानामध्ये प्रवेश केलेला आहे. आणि त्या ठिकाणी सीतामय्याचा शोध घेत आहेत. पुंडलिक वरदा भगवान